ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंनी शिवसेना आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर गंभीर आरोप केलेत। क्षीरसागर हे कंत्राटदारांना धमकावून टक्केवारीतून पैसे मागत असल्याचा व्हिडिओ इंगवलेंनी समोर आणलाय। क्षीरसागर पैसे मागत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। दरम्यान आमदार राजेश क्षीरसागर याबाबत पत्रकार परिषद घेऊन भूमिका जाहीर करणार आहेत। कोल्हापूर शहराचे किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात भ्रष्ट लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांचा हा व्हिडिओ आहे। या व्हिडिओमध्ये ते कॉन्ट्रॅक्टरांना धमकावताना दिसतात आणि कॉन्ट्रॅक्टरांनी 40 लाख रुपये त्यांना दिले हे प्रूव्ह झालं, सिद्ध झालं। पण हे क्षीरसागर तेवढ्याने त्यांची भूक भागताना दिसत नाही। पुन्हा म्हणतात मला अजून पाहिजे, मला वरती पैसे पोचवायचे असतात। मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांना देखील बदनाम करत सुटलेत। एकनाथ शिंदे साहेबांनी अशा लोकांच्याकडे लक्ष केंद्रित करून यांना पक्षातून हाकलायला पाहिजे। लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार आणि आयजी ऑफिसनुसार मी यांची लेखी तक्रार सोमवारी करणार आहे। यांना अरेस्ट केलं पाहिजे क्षीरसागरना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार। दरम्यान काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे। ज्यावेळी असा एखादा व्हिडिओ येतो, मी बघितलेला आहे व्हिडिओ, त्याची तथ्यता तपासली पाहिजे आणि मला वाटते त्या आमदारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं पाहिजे हे खरं आहे का खोटं आहे, ते एआयचं आहे का परत, कारण की आता सध्या काही झालं की एआयवर ढकललं जाते आणि ती व्यक्ती कोण आहे त्याची माहिती त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे ना। ज्यावेळी एखाद्या लोकप्रतिनिधीचा व्हिडिओ असा बाहेर पडतो त्यावेळी त्याची खातरजमा, त्याच्याबद्दलची तथ्यता, म्हणजे खरं असेल तर खरं आहे का नाही, खोटं असेल तर मग त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे ताबडतोब, की बाबा हे खोटं आहे, जिने व्हायरल केले त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे।